सबसे पहले सबसे तेज नेशनल न्यूज लाइव, देश का सबसे तेजी से आगे बढ़ता हिंदी न्यूज चैनल। हर खबर के लिए देखिए नेशनल न्यूज लाइव। नेशनल न्यूज लाइव, हर झूठ होगा बेनकाब जब सच्चाई देगी जवाब। शिवसेना उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने पत्रकार परिषद में स्पष्ट आश्वासन दिया कि राज्य सरकार द्वारा शुरू की गई कोई भी योजना, चाहे वह महत्वाकांक्षी मुख्यमंत्री लड़की बहन योजना हो या राज्य सरकार द्वारा शुरू की गई कोई भी योजना, बंद नहीं की जाएगी और न ही कोई पिछली अच्छी योजना बंद की जाएगी। इसके विपरीत उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने बताया, योजनाओं को फिर से शुरू कर रही है। बंद मराठवाड़ा जल ग्रिड जलयुक्त शिवार योजना को फिर से शुरू करने से मराठवाड़ा में पानी की समस्या का समाधान होगा। शिंदे ने यह भी कहा कि मराठवाड़ा के लिए 11 सिंचाई योजना मंजूर की गई। इस मौके पर उनके साथ बाला साहेब ठाकरे, हरिद्रा रिसर्च सेंटर के अध्यक्ष प्रोफेसर हेमंत पाटिल, बालाजी कल्याणकर, बाबूराव कदम कोहड़ीकर, आनंद बोडारकर, संतोष बांगर सहित कई पदाधिकारी मौजूद रहे। अतिशय दुःखद घटना आहे। खरं म्हणजे लोकप्रभा ना, लोकप्रभामध्ये ते लिहायचे आणि क्रिकेटचं समालोचन विश्लेषण म्हणजे अतिशय उत्कृष्टपणे ते करायचे। त्यांचा त्याच्यामध्ये हातखंडा होता आणि खरं म्हणजे एखादा आपला आवडता फलंदाज जसा खेळपट्टीतून बाद होतो तशा प्रकारची भावना आज माझ्या मनामध्ये आहे। वेदनादायी, मनाला चटका लावणारी ही दुःखद घटना आहे। खरं म्हणजे अशी माणसं फार दुर्मिळ असतात। त्यांनी उत्तम लेखनही केलं, उत्तम ते बोलायचे, समालोचन करायचे, विश्लेषण करायचे। प्रत्येक ह्याच्यामध्ये त्यांनी लेखक, कवी सगळ्या ज्या काही अष्टपैलू असं व्यक्तिमत्व ते होतं द्वारकानाथ संजयगिरी आणि त्यांचं दुःखद निधन झालेलं आहे। ही एक महाराष्ट्रासाठी, आमच्या सगळ्यांसाठी दुर्दैवी घटना आहे, दुःखद घटना आहे आणि त्यांच्या जाण्याने खरं म्हणजे न भरून येणारी पोकळी निर्माण झालेली आहे। मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि त्यांच्या कुटुंबियांना हे दुःख पचवण्याची शक्ती ईश्वराने द्यावी अशा प्रकारची अपेक्षा। जिल्ह्यातील भाजप नेत्यांचा शक्तीपीठ महामार्गाला विरोध आहे, तर आपली याच्यावर काय? शक्तीपीठ महामार्ग बघा, समृद्धी महामार्ग आम्ही केला नागपूर मुंबई नागपूर, त्यावेळेस देखील अनेक लोकांनी त्यावेळेस विरोध केला। सरकारची भूमिका, मी त्यावेळेस मंत्री होतो त्या खात्याचे, देवेंद्रजी मुख्यमंत्री होते, आमची भूमिका एवढीच होती की हा विकासाचा महामार्ग होतो आहे। आज आपण पाहतोय की त्याचा फायदा किती आहे आणि त्यावेळेस देखील काही लोकांनी त्याला सुरुवातीला विरोध केला, नंतर त्यांना कळलं या रस्त्याचं महत्त्व काय आणि मग त्यांनी स्वतःहून आपल्या जमिनी कन्सेंट दिला आणि त्याचा साक्षीदार मी आहे। शक्तीपीठ पण जोर जबरदस्तीने लोकांवर आम्ही लादणार नाही। खरं म्हणजे शक्तीपीठाच्या माध्यमातून मराठवाड्यातल्या अनेक जिल्ह्यांना विकासाकडे घेऊन जाणारा शक्तीपीठ आहे। त्यामुळे काही ठिकाणी विरोध असेल तर त्यांच्याशी लोकांची सविस्तर चर्चा होईल। त्याचबरोबर काही अगदीच त्या भागातून तो रस्त्याला विरोध असेल तर त्याची अलाइनमेंट देखील आम्ही चेंज करू, कारण लोकांवर हा आम्ही प्रकल्प लादणार नाही। 9 ऑक्टोबर 2024च्या कोल्हापूरच्या जाहीर सभेत आपण स्पष्ट केलं होतं, तेव्हा मुख्यमंत्री होता। मुख्यमंत्री म्हणून मी तुम्हाला शब्द देतोय, शक्तीपीठ महामार्ग रद्द असे वाक्य आहे। नाही, ऐका, शक्तीपीठ महामार्ग जिथं कोल्हापूरवासियांचा विरोध होता, आम्ही तिथून आमच्या MDने सांगितलं तिथून अलाइनमेंट चेंज करा, बायपास करा। तसंच जिथं लोकांचा विरोध असेल किंवा लोकांना जेव्हा त्या रस्त्याचं महत्त्व कळेल, त्यांना चांगला मोबदला मिळेल, या ठिकाणी त्यांचे कन्सेंट घेऊनच हा मी पुरात एकदा सांगतो की कुठलाही प्रकल्प लोकांच्या मनाविरुद्ध त्यांच्या कन्सेंट विना, संमतीविना आम्ही करणार नाही। आणि तुम्हाला सांगतो, हा रस्ता जो होतोय या रस्त्यामुळे अनेक भागांचा विकास होईल, पण ज्या ठिकाणी अलाइनमेंट चेंज करण्याची आवश्यकता आहे त्याचाही विचार। जस्टिस नरवाडेंनी एक अहवाल पब्लिक डोमेनमध्ये काढलेला आहे, कोल्हापूरचे जस्टिस नरवाडेंनी। ते म्हणतात की या शक्तीपीठ
केवळ मध्यमतींचा फायदा होणार आहे, गोव्याला जाणार आहे, असं ते आवाज. ठीक आहे, तो अहवाल आपण बघू. आता आम्ही बघा हे कोणासाठी, जनतेसाठी काम 2.5 वर्षात तुम्ही काम पाहिलं, केलं ना आम्ही. विकासाचे प्रकल्प बंद पाडले होते ते सुरू केले की नाही. आज नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग 7 तासात मुंबईत माणूस पोहोचतोय, 8 तासात पोहोचतोय. आता तुम्हाला इथून नांदेडमधून देखील आपल्याला नांदेड जालना जो होतोय तर, आणि आता तुम्ही मुंबईला 6 तासात पोहोचतो. तर त्यामुळे या रस्ते कनेक्टिव्हिटी महत्त्वाची आहे आणि ती सर्वसामान्य लोकांसाठी आहे. म्हणून प्रकल्प आम्ही जे मराठवाडा वॉटर ग्रीड बंद पाडलं होतं, जलयुक्त शिवार बंद पाडलं होतं, देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना चालू केलं, नंतर महाविकास आघाडीने बंद केलं, मी मुख्यमंत्री झालो ते पुन्हा सुरू केलं. शेतकऱ्यांसाठी आहे, ते कष्टकऱ्यांसाठी आहे, राज्यातल्या जनतेसाठी आहे. एकीकडे विकास प्रकल्प आम्ही केले, दुसरीकडे लोकाभिमुख कल्याणकारी योजना आम्ही केल्या. या दोघांची सांगड घातली म्हणून तर एवढा मोठा विजय मिळाला, लँडस्लाईड मॅन्डेट मिळालं. आणि म्हणून बिलकुल याच्यामध्ये जनतेच्या मनाच्या विरुद्ध सरकार नाही, हे सर्वसामान्य जनतेचं सरकार आहे. शिवभोजन योजना बंद होणार आहे. शिवभोजन योजना बंद तुम्हाला होणार आहे. एकच सांगतो, अशा बातम्या खूप चालू आहेत की लाडकी बहीण योजना बंद होणार, लाडका भाऊ बंद होणार. एक तुम्हाला मी सांगतो, ज्या योजना आम्ही सुरू केल्या सरकारने सर्वसामान्यांच्या जीवनाला आधार देण्यासाठी. अपने नगर के सर्वांगीण विकास के लिए नगरीय निकाय चुनाव में भारतीय जनता पार्टी के प्रत्याशियों को भारी मतों से विजय बनाएं। नेशनल न्यूज लाइव अब उपलब्ध है 1100 प्लस डिजिटल केबल नेटवर्क पर एन एंड्रॉइड बेस्ड DTH स्मार्ट सेटअप बॉक्स सभी OTT प्लेटफॉर्म 24 घंटे लाइव देखिए हमारे सोशल मीडिया पेजेस पर। अधिक जानकारी के लिए विजिट करें www.nationalnews.live पर। इसी सेशन टीवी नेटवर्क के सभी चैनल